नमस्कार, मी इम्तियाज इमामुद्दीन सिद्दीकी मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनामध्ये शैक्षणिक साहित्य या विभागामध्ये आपल्याला मी अगदी साध्या सोप्या मार्गाने आपल्याला ट्रिग्नोमेट्री कशा पद्धतीने शिकता येईल, इझी वे टू ट्रिग्नोमेट्री अंडरस्टँडिंग हा शैक्षणिक साहित्य मी आपल्यापुढे मांडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की ट्रिग्नोमेट्री रेशोज हे विद्यार्थ्यांना पाठ होत नसतात आणि विद्यार्थ्यांना ट्रिग्नोमेट्री रेशोज जर पाठ होत नसतील तर मी एक ॲक्टिव्हिटी बनवलेली आहे. आपण इथं बघू शकता ट्रिग्नोमेट्री रेशोज. आपण इथं बघू शकता की मी हे जे कार्ड आहे हे साधे सिंपल कार्ड बनवलेलं आहे. त्याच्या पाठीमागे वेलक्रो लावलेलं आहे आणि तसेच हे वेलक्रो लावल्यामुळे आपल्याला इथे साधा कार्डबोर्ड वापरलेला आहे आणि चिकटवून ॲक्टिव्हिटी करून ते मुलं समजू शकतात. जसं मी इथं चिकटवून ठेवलेलं आहे, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस, कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजसंट साइड. आता मी इथं केलं काय होतं की अपोजिट साइड, ॲडजसंट साइड आणि हायपोटेनस ह्याचे 4-4 कागद अगोदर कार्ड बनवून ठेवले होते. त्यामुळे मुलगा येईल आणि तो जो ज्याला लागू होतो. जसे इथं कॉट थीटा इज इक्वल टू, कॉट थीटा म्हणजे काय, तर कॉट थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड, हा ॲडजसंट साइडचा उचलून इथे ठेवेल, डिवायडेड बाय अपोजिट साइड. आणि अशा पद्धतीने स्वतः कृती केल्यामुळे विद्यार्थ्याला हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज समजायला आणि उमजायला अगदी सहज जाईल. यानंतर पुढचा जो आहे हे द टेबल ऑफ द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक व्हेरिएशन्स ऑफ अँगल्स. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज समजून घेण्यासाठी इथं आपण बघू शकतो अगदी तीच पद्धत मी वापरलेली आहे. तर इथे आपण बघू शकतो की मुलगा ॲक्टिव्हिटी स्वतः करणार आहे. कॉट थीटाची व्हॅल्यू 0 मध्ये नॉट डिफाईन आहे, 30 डिग्रीमध्ये √3 आहे, 45 डिग्रीमध्ये 1 आहे, 60 डिग्रीमध्ये 1/√3 आहे आणि 90 डिग्रीमध्ये 0. तर स्वतः केल्यामुळे त्याला हे सगळं समजणार आहे. शेवटचा जो माझा प्रयोग आहे ते अगदी सिंपल आहे. याला सिंपल क्लायनोमीटर म्हणतात. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग काय हे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो त्यावेळी आपण बघा एक साधा सिंपल प्रोटेक्टर घेतलंय, प्रोटेक्टर घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक साधी स्ट्रॉ घेतलेली आहे आणि एक दोऱ्याला आपण थ्रेड बांधलेलं आहे. जर आपण बघितलं तर सहज सोप्यारित्या आपण विद्यार्थ्याला अँगल ऑफ इलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे हे असं केलं की आपल्याला दिसतंय की हे बरोबर 90 डिग्रीमध्ये मी बांधलेलं आहे. जेव्हा अँगल ऑफ इलिव्हेशन अँड अँगल ऑफ इन्क्लिनेशन हे आपण बघतो त्यावेळी विद्यार्थ्याला या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रत्यक्षात झाडाची उंची, पक्षीची उंची, बिल्डिंगची उंची त्याला मोजता येते आणि अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे आणि गणिताची आवड निर्माण करू शकतो. धन्यवाद.